हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण LDC पोस्टसाठी कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजचं प्रिपरेशन करत आहोत. याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग हे अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगची काही बेसिक थिअरी डिस्कस करणार आहोत, ज्याच्यावर तुम्हाला काही MCQ क्वेश्चन्स येऊ शकतात. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन एक लाईक नक्की करा. मॅनेजमेंट अकाउंट म्हणजे काय? मॅनेजमेंट अकाउंटिंग डील्स विथ द प्रोसेसिंग ऑफ फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंटिंग डाटा फॉर मॅनेजरियल डिसिजन मेकिंग. It is concerned with providing information to management in an organization to enable them to carry out their planning, controlling and decision making responsibilities. This also helps the manager to discharge their duties more efficiently and effectively. Management accounting म्हणजे असा अकाउंट आहे ज्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगचा डाटा हा मॅनेजरियल डिसिजन मेकिंगसाठी प्रोव्हाइड केला जातो. मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंगची अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये फायनान्शियल डाटा युजफुल फॉर्ममध्ये कन्वर्ट केला जातो. ठीक आहे. मॅनेजरियल अकाउंटिंग डील्स विथ प्रोसेसिंग ऑफ फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंटिंग डाटा फॉर मॅनेजरियल डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग करण्यासाठी जो फायनान्शियल आणि कॉस्ट अकाउंटिंगचा जो डाटा असतो तर त्या डाटावर प्रोसेस करणे आणि तो युजफुल फॉर्ममध्ये किंवा सोप्या फॉर्ममध्ये ॲनालिटिकल फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करणे हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं मेन फंक्शन आहे. इट इज कन्सर्न विथ प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट. प्लॅनिंग, कंट्रोलिंग, डिसिजन मेकिंग हे मॅनेजमेंटचे इम्पॉर्टंट फंक्शन आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करण्यासाठी जो अकाउंटिंग डाटा गरजेचा असतो तो प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं? मॅनेजमेंट अकाउंटिंग करतं. दिस ऑल्सो हेल्प्स द मॅनेजर टू डिस्चार्ज देअर ड्युटीज. मॅनेजरला त्यांच्या ड्युटीज पूर्ण करण्यासाठी, मॅनेजरला त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करण्यासाठी किंवा मॅनेजमेंटचे जे महत्त्वाचे फंक्शन आहेत जसे की प्लॅनिंग, कंट्रोलिंग, डिसिजन मेकिंग तर ते एफिशियंटली आणि इफेक्टिवली पूर्ण करण्यासाठी जो डाटा गरजेचा असतो तो प्रोव्हाइड करणे म्हणजेच काय असतं? मॅनेजमेंट अकाउंटिंग. किंवा ते प्रोव्हाइड करण्याची प्रोसेस म्हणजेच काय असतं? मॅनेजमेंट अकाउंटिंग. मग मॅनेजमेंट अकाउंटिंग कशाला हेल्प करतं? मॅनेजरला किंवा त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज डिस्चार्ज करण्यासाठी किंवा त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या ड्युटीज पूर्ण करण्यासाठी, इफिशियंटली आणि इफेक्टिवली पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग हेल्प करतं. ठीक आहे. मग मॅनेजमेंट अकाउंटिंगची डेफिनेशन काय? मॅनेजमेंट अकाउंटिंगची डेफिनेशन: मॅनेजमेंट अकाउंटिंग इज दॅट ब्रांच ऑफ अकाउंटिंग विच डील्स विथ प्रेझेंटिंग and providing accounting information to the management in systematic way so that it can perform its management function of planning, controlling and decision making in an effective and efficient manner. मॅनेजमेंटचे जे महत्त्वाचे फंक्शन आहेत प्लॅनिंग, कंट्रोलिंग अँड डिसिजन मेकिंग ते इफेक्टिव्ह आणि इफिशियंट मॅनरने पूर्ण करण्यासाठी सिस्टमॅटिक वेनी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते किंवा जी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, अकाउंटिंगचा डाटा जो सिस्टमॅटिक वेने प्रोव्हाइड केला जातो यालाच मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणतात. उदाहरणार्थ रेशो ॲनालिसिस हे मॅनेजमेंटचं एक अकाउंटिंग इम्पॉर्टंट फंक्शन आहे. ठीक आहे. आता जर समजा मॅनेजमेंटला काही डिसिजन घ्यायचे असतील, ठीक आहे, किंवा फ्युचर प्लॅनिंग करायची असेल आणि त्याच्यासाठी त्यांना ग्रॉस प्रॉफिट किती आहे, नेट प्रॉफिट किती आहे ही इन्फॉर्मेशन त्यांना गरजेची आहे. त्यांना जर समजा मागच्या 5 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट बघायचा आहे, नेट प्रॉफिट बघायचा आहे तर ते मागच्या 5 वर्षाचे फायनान्शियल स्टेटमेंट काढून तिथे ग्रॉस प्रॉफिट बघणे, मग कोणत्या वर्षी वाढला, कोणत्या वर्षी कमी झाला हे व्हेरीफाय करणे किंवा हे बघणे एवढा वेळ मॅनेजमेंटला असतो का? नाही. मग ते काय करतात? रेशो ॲनालिसिसच्या सहाय्याने मागच्या 5 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिटचं ॲनालिसिस करतात. ठीक आहे. मग 2001 मध्ये किती ग्रॉस प्रॉफिट होता, 2 मध्ये किती होता, 3 मध्ये किती होता, 4 मध्ये किती होता, मग कोणत्या वर्षी किती % जास्त आहे,
ठीक आहे. मग त्याच्यावरून पर्सेंटवरून त्यांना लक्षात येईल की 5 वर्षामध्ये कोणत्या वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट जास्त आहे, कोणत्या वर्षाचा नेट प्रॉफिट जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे तो डाटा त्यांना ॲनालाइज करता येईल किंवा तो डाटा त्यांना पटकन यूज करता येईल. मग अशा फॉर्ममध्ये डाटा प्रोव्हाइड करणे, सिस्टमॅटिक वेने डाटा प्रोव्हाइड करणे, जेणेकरून मॅनेजमेंटचे जे मेन फंक्शन आहेत ते मॅनेजमेंटला इफेक्टिव्ह आणि एफिशियंट पद्धतीने ते पूर्ण करता येतील. तर या पद्धतीने डाटा प्रोव्हाइड करणे हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं काम आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग ही अकाउंटिंगची एक ब्रांच आहे. ठीक आहे. आणि ती डाटा काय करते, प्रेझेंट करते. कोणाला, मॅनेजमेंटला. ठीक आहे. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते युजफुल फॉर्ममध्ये किंवा सिस्टमॅटिक वेने प्रोव्हाइड करते. तर ही झाली अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंगची डेफिनेशन. मग आता मॅनेजमेंट अकाउंटिंगचे काही ऑब्जेक्टिव्ह असतात, मग ते काय आहेत आपण बघू. ठीक आहे. मग मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या ऑब्जेक्टिव्हवरून तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग नेमकं काय हे लक्षात येईल. मग ऑब्जेक्टिव्ह काय, फर्स्ट आहे टू मेजर द परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस. बिझनेसचा परफॉर्मन्स मेजर करणे, इव्हॅल्युएट करणे. ठीक आहे. तर हे कशाचं काम आहे, मॅनेजमेंटचं. ठीक आहे. बिझनेसचा परफॉर्मन्स चांगला आहे, वाईट आहे, ग्रॉस प्रॉफिट आपला वाढतोय, कमी होतोय, तर हे सगळं फाइंड आउट करणे, मेजर करणे, बिझनेसचा परफॉर्मन्स मेजर करणे, पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये बिझनेसचा परफॉर्मन्स कसा आहे हे सगळं मेजर करणे, हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. मग यालाच तुम्ही इम्पॉर्टन्सचे पॉईंट म्हणून सुद्धा अभ्यासू शकता. ठीक आहे. सेकंड दिलं, टू प्रोव्हाइड रिलिव्हंट डाटा अँड इन्फॉर्मेशन. मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी जो डाटा रिलिव्हंट आहे, रिलिव्हंट म्हणजे संबंधित डाटा आणि इन्फॉर्मेशन, मॅनेजमेंटला प्लॅनिंग करण्यासाठी, डिसिजन मेकिंगसाठी, कंट्रोलिंगसाठी जो अकाउंटिंग डाटा रिलिव्हंट डाटा आहे किंवा जी इन्फॉर्मेशन गरजेची आहे ती प्रोव्हाइड करणे हे मॅनेजमेंटचं महत्त्वाचं फंक्शन आहे. त्यानंतर आहे फॅसिलिटेट डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन गरजेची आहे, जो डाटा गरजेचा आहे तो प्रोव्हाइड करणे, डिसिजन मेकिंग करण्यासाठी मॅनेजमेंटला असिस्ट करणे. ठीक आहे. तर हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे, फंक्शन आहे. त्यानंतर आहे मोटिवेट एम्प्लॉईला मोटिवेट करणे, त्यानंतर इन्व्हेस्टरला मोटिवेट करणे. तर ह्याच्यासाठी देखील मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उपयोग केला जातो. त्यानंतर एन्श्युअर इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. बिझनेसमध्ये जे रिसोर्सेस आहे, म्हणजे जी कॅश अवेलेबल आहे, जो फंड अवेलेबल आहे, ज्या आपल्याकडे फिक्स असेट अवेलेबल आहे, तर त्याचं मॅक्झिमम युटिलायझेशन आपण कसं करू शकतो, आपण किती युटिलायझेशन करतो, कसं करतो, त्याचं मॅक्झिमायझेशन आपण कसं करू शकतो, या सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग देखील मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये केली जाते. त्यानंतर असिस्ट मेंटेनिंग इफेक्टिव्ह कंट्रोल. बिझनेसमध्ये इफेक्टिव्ह कंट्रोल मेंटेन करण्यासाठी देखील मॅनेजमेंट अकाउंटिंग महत्त्वाचं टूल आहे. त्यानंतर आहे टू हेल्प इन फ्युचर प्लॅनिंग. बिझनेसमध्ये फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी देखील मॅनेजमेंट अकाउंटिंग मॅनेजमेंटला असिस्ट करतं. त्यानंतर टू कम्युनिकेट अप टू डेट इन्फॉर्मेशन. बिझनेसची अप टू डेट इन्फॉर्मेशन किंवा अप टू डेट फायनान्शियल डाटा प्रोव्हाइड करणे, डाटा ॲनालाइज करणे, इंटरप्रेट करणे आणि तो युजफुल फॉर्ममध्ये युजर्सला प्रोव्हाइड करणे, हे देखील मॅनेजमेंट अकाउंटिंगचं एक महत्त्वाचं फंक्शन आहे. ठीक आहे. मुलांना सध्या आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगची बेसिक थिअरी डिस्कस करत आहोत. याच्यामध्ये टूल्स अँड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज टूल ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज टेक्निक ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. तर याच्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचे टूल्स अँड टेक्निक्स माहिती पाहिजे. मॅनेजमेंट अकाउंटिंगचे टूल्स अँड टेक्निक्स म्हणजे काय, मॅनेजमेंट अकाउंटिंगचं महत्त्वाचं फंक्शन डाटा ॲनालाइज केला जातो, इंटरप्रेट केला जातो, अकाउंटिंग युजर्सला तो डाटा युजफुल फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केला जातो. फायनान्शियल अकाउंटिंगचा जो क्रिटिकल डाटा असतो तो युजफुल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे, ती प्रोसेस म्हणजेच काय, ॲनालिसिस किंवा इंटरप्रिटेशन. आणि ते करण्यासाठी जे अकाउंटिंगचे मेथड फॉलो केल्या जातात तर त्या सगळ्या मेथडला टूल्स अँड टेक्निक्स म्हणतात. ठीक आहे. म्हणजे टूल्स अँड टेक्निक्स म्हणजे काय, मॅनेजमेंट अकाउंटिंगचे टूल्स अँड टेक्निक्स म्हणजे काय की ज्या मेथडद्वारे फायनान्शियल डाटा, क्रिटिकल फायनान्शियल डाटा युजफुल फॉर्ममध्ये कन्वर्ट केला जातो आणि त्या सगळ्या मेथड म्हणजेच काय, टूल्स अँड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. थोडक्यात तुम्ही मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये जे जे चॅप्टर शिकता ते सगळे चॅप्टर म्हणजेच टूल्स अँड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. ठीक आहे. मग ते कोणते आहेत, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस, मग याच्यामध्ये तुम्ही रेशो ॲनालिसिस माहिती आहे आपल्याला, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट माहिती आहे.
ठीक आहे. त्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट, बिझनेसमध्ये फंड किती अवेलेबल आहे, फंड कुठून आला, कुठे गेला. ठीक आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट, कॅश इनफ्लो किती, आउटफ्लो किती. त्यानंतर कॉस्टिंगच्या टेक्निक्स, याच्यामध्ये मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, डिफरन्शियल कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल, स्टॅटिस्टिकल ऑपरेशनल रिसर्च टेक्निक्स, रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग, मॅनेजमेंट रिपोर्टिंग, हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचे महत्त्वाचे टूल्स अँड टेक्निक्स आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसमध्ये कोणकोणते टॉपिक तुम्ही अभ्यास केलेला आहे बघा. रेशो ॲनालिसिस, कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट, कॉमन साईज स्टेटमेंट, ट्रेंड ॲनालिसिस. आता उदाहरणार्थ आता तुम्हाला प्रश्न विचारला, विच ऑफ द फॉलोइंग टूल्स अँड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, आणि ऑप्शनमध्ये दिले रेशो ॲनालिसिस, कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट, कॉमन साईज स्टेटमेंट, आणि डी दिले ऑल ऑफ दिस. ठीक आहे. आता तुम्हाला काय वाटतं, आपण फक्त रेशो ॲनालिसिसचा अभ्यास केला मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये, हे दोन नाही आहेत, मग आपण ऑप्शन काय चूज करतो, रेशो ॲनालिसिस. पाहायला गेलं तर हे तिन्ही कशाचा भाग आहे, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसचा भाग आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे टॉपिक, हे सब्जेक्ट माहिती असणं गरजेचं आहे. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या टूल्स अँड टेक्निक्सवर नेहमी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे मी हा पार्ट इथे कव्हर केलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. जरी तुम्हाला ट्रेंड ॲनालिसिस कसं करतात हे जरी तुम्हाला डीपली शिकणं गरजेचं नाही, तरी ट्रेंड ॲनालिसिस म्हणजे काय हे माहिती पाहिजे आपल्याला. कॉमन साईज स्टेटमेंट कसं बनवतात हे जरी तुम्हाला माहिती नसलं तरी ते काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे हे टॉपिक सगळे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि केअरफुली बघा. ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसमध्ये आपण कोणकोणत्या चॅप्टरचा अभ्यास करतो किंवा कोणत्या टूल्सचा इथे अवलंब केला जातो फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करताना, रेशो ॲनालिसिस, कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट, कॉमन साईज स्टेटमेंट आणि ट्रेंड ॲनालिसिस या साधनांचा वापर केला जातो किंवा या टूल्सचा वापर केला जातो. दुसरं टूल आहे फंड फ्लो स्टेटमेंट. याच्यामध्ये काय ॲनालिसिस केलं जातं, ॲनालिसिस ऑफ इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ फंड. फंड म्हणजे बिझनेसमध्ये खेळतं भांडवल आहे, याला फंड म्हणतात. मग बिझनेसमध्ये फंड कुठून आला, इनफ्लो किती आणि आउटफ्लो किती, तर याचा अभ्यास करणारं स्टेटमेंट म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट. हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं इम्पॉर्टंट टूल आहे. त्यानंतर कॅश फ्लो ॲनालिसिस. याच्यामध्ये कॅश फ्लो ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो, डिटेल ॲनालिसिस ऑफ इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ कॅश. बिझनेसमध्ये कॅश इनफ्लो किती, कॅश आउटफ्लो किती, तर या सगळ्याचं डिटेल ॲनालिसिस म्हणजे बिझनेसच्या ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी किती, फायनान्शियल ॲक्टिव्हिटी किती, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, तर या सगळ्याचा अभ्यास आपण कॅश फ्लो ॲनालिसिसमध्ये करत असतो. बिझनेसमध्ये कॅश इनफ्लो किती, आउटफ्लो किती, तर ह्या सगळा डिटेल अभ्यास कॅश फ्लो ॲनालिसिसमध्ये केला जातं. हे सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंगचं इम्पॉर्टंट टूल अँड टेक्निकमध्ये येतं. त्यानंतर कॉस्टिंग टेक्निक्समध्ये काय येतं, मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग आणि डिफरन्शियल कॉस्टिंग. मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे BEP किती, PV रेशो किती, कंट्रीब्युशन किती, तर हे सगळं मार्जिनल कॉस्टिंगमध्ये येतं. स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये मटेरियल व्हेरियन्स, लेबर व्हेरियन्स हे सगळं कशामध्ये येतं, हे स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये येतं. डिफरन्शियल कॉस्टिंगमध्ये फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, टोटल कॉस्ट, तर हे सगळ्या डिफरन्शियल कॉस्टचा अभ्यास येतो. हे कॉस्टिंग टेक्निक्ससुद्धा मॅनेजमेंट अकाउंटच्या टूल्स अँड टेक्निक्समध्ये येतं. त्यानंतर बजेटरी कंट्रोल. बजेटरी कंट्रोल म्हणजे फ्रेमिंग ऑफ बजेट कसं बनवायचं, कंपॅरिझन एस्टिमेटेड बजेट म्हणजे जे आपलं अंदाजित बजेट, अंदाज करून आपण जे बजेट बनवलेलं आहे आणि ॲक्च्युअल जे आपल्या फिगर आहेत मग ते कंपॅरिझन कसं करायचं हे आपण कशामध्ये शिकणार, बजेटरी कंट्रोल. आणि बजेटरी कंट्रोल देखील मॅनेजमेंट अकाउंटिंगचं इम्पॉर्टंट टूल आहे. त्याच्यानंतर आहे स्टॅटिस्टिकल अँड ऑपरेशनल रिसर्च टेक्निक्स. स्टॅटिस्टिकमध्ये आपण जे चार्ट, ग्राफ, इंडेक्स, टाइम सिरीज, ची स्क्वेअर टेस्ट, F टेस्ट, T टेस्ट या सगळ्याचा अभ्यास जे करतो तर ते सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटच्या टूल्स अँड टेक्निक्समध्ये येतं. त्यानंतर आहे रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर अपॉइंट केले जातात, तयार केले जातात, त्यांना पर्टिक्युलर कामाची रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते. इंडिव्हिज्युअल मॅनेजर तिथे अपॉइंट केले जातात, तर याला रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग म्हणतात. ते सुद्धा मॅनेजमेंटच्या टूल्स अँड टेक्निक्समध्ये येतात. आणि मॅनेजमेंट रिपोर्टिंग याच्यामध्ये मॅनेजरियल वर्कशी संबंधित रिपोर्ट प्रिपरेशन करणे, सबमिशन करणे, तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो आणि ते सुद्धा मॅनेजमेंटच्या टूल्स अँड टेक्निक्समध्ये येतं.
तर हे सगळे काय झाले टूल्स अँड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो विच ऑफ द फॉलोइंग टूल्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, किंवा विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टूल ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. ठीक आहे, तर या टाईपने प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मॅनेजमेंट अकाउंटिंगचे टूल्स अँड टेक्निक्स कोणते आहेत हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. मॅनेजमेंट अकाउंटिंगवर प्रश्न विचारताना आपल्याला नेहमी थेरॉटिकल टाईपने देखील प्रश्न विचारला जातो. जसं की मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणता डाटा प्रोव्हाइड केला जातो, त्याचं फंक्शन कोणत्या टाईपचं असतं, त्याच्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणते, इम्पॉर्टन्स कोणते, फंक्शन कोणते, त्याच्यानंतर त्याचे टूल्स अँड टेक्निक्स कोणते, तर या टाईपने देखील प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचे टूल्स अँड टेक्निक्स काय, हे सर्व मुद्दे डिस्कस केलेले आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.